चालवायचं. आपल्या व्यावसायिक शिक्षण विभागामध्ये या ठिकाणी क्षेत्रफिटीसाठी आलेलो आहोत. आता याचा दुसरा भाग म्हणजे वर्कशॉप, आणि या वर्कशॉपचं काम पाहणारे माननीय श्री सिंधू एस सर यांचं स्वागत आपल्या आठवी पूर्वत्वाच्या वतीने उपमुख्यमंत्री वेदांत गाडगे तसेच चैतन्य या ठिकाणी करावं अशी मी त्यांना केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी याच्यामध्ये इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे मुलं काय करतात सायन्सला ॲडमिशन घेतात. पण ज्या मुलांना टेक्निकलचं नॉलेज आहे, ज्या टेक्निकल आवड आहे, म्हणजे जसं की मोबाईल रिपेअरिंग, डिस्प्ले वगैरे याच्या रिलेटेड असतात, ते कोणतं वायरिंग, फिटिंग, मिक्सर रिपेअरिंग, ग्राइंडर रिपेअरिंग, परत फ्रीज रिपेअरिंग, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल. काही मुलांना इलेक्ट्रिकलमध्ये इंटरेस्ट असतो. तसंच काही मुलांना इंटरेस्ट असतो वेल्डिंग मशीन, म्हणजे काय मोठे मोठे शेड वगैरे बांधणं, किंवा तुम्ही नांगर, ट्रॉली, हे जे काही वेल्डिंग वगैरे असतं, वेल्डिंग रिलेटेड असतं, त्याच्यामध्ये मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट असतो. पण मुलं काय करतात, मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट आहे पण त्याच्याबद्दल तुम्हाला दिशा नसते, माहिती नसतात, किंवा घरातलं पण नसतं, म्हणून मुलं काय करतात 10वीच्या नंतर शाळा सोडून देतात, कॉलेज करत नाही. त्यांचं काय होतं, नुकसान होऊन जातं. पण मग काही मुलं काय करतात, MCVC सारख्या किंवा ITI सारख्या किंवा मेकॅनिकल डिप्लोमा सारख्या टेक्निकल विभागामध्ये ॲडमिशन घेतात. मग आता आमच्याकडे बरेचसे मुलं आहे, काय होतात 10वीला इंटरेस्ट नाही, पण मग तरी पण त्यांना सांगितलं की तुम्ही 11वीला ॲडमिशन घ्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सला घ्या. मग ते काय होतं, इलेक्ट्रिकलला गेले वायरिंग, फिटिंग, लाईट वगैरे ते शिकून जातात. इलेक्ट्रॉनिक्सला गेले ते डिस्प्लेबद्दल काय असेल माहिती असते, ती इलेक्ट्रॉनिक्स माहिती ती तुम्ही शिकून जातात. PCB वगैरे, तो PCB बघितलेला आहे का? मोबाईलमध्ये एक किट असतं, पूर्ण एक प्लेट सारखं किट असतं, बघितलेलं आहे. TV मध्ये सुद्धा असं प्लेट सारखं एक किट असतं, हिरव्या रंगाचं, पिवळ्या रंगाचं किट बघितलेलं आहे. चार्जर तुम्ही कधी तोडलेलं आहे, बघितलेलं आहे का? चार्जरच्या मध्ये एक किट असतं, काय असतं त्याला काय म्हणतात, PCB, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकलमध्ये तुम्ही ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला काय होतं, काय होते माप घेण्याची पद्धत ही तुम्हाला पहिल्यांदा शिकवली जाते. ज्यावेळेस 11वी तुम्ही ॲडमिशन घेतात त्यावेळेस तुम्हाला काय झालं, अशी लोखंडी प्लेट दिलेली जाते, आणि तुम्हाला सांगतो मी की तुम्ही 50 बाय 50 चा तुम्ही हा स्क्वेअर तयार करा. म्हणजे हे तुम्हाला असं वाटतं का, असं बघितलं तुम्ही काय म्हणता, सोपं आहे बरं. तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला म्हटलो 5-5 सेंटीमीटरच्या या चारी बाजू आले पाहिजे, तुम्हाला जमणार आहे? सोपं वाटणार आहे? काय मुलं म्हणते काय सर ते चौकोन तर करायचं आहे, सोपं आहे. हे सोपं नाही, तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा जो बाजू आलेली ही बाजूची तुम्हाला हे इथून ते इथपर्यंत 5 सेंटीमीटर म्हणजे 5च भरलं पाहिजे. ह्याची जी बाजू आहे ती काटकोन म्हणजे काटकोनातच पाहिजे. हा जो अंश भरलेला आहे हा 90 अंश आहे ना, हा कोपरा 90 अंशाचा आहे ना, हा ट्रायस्क्वेअर मध्ये मापात लक्षात देतं. ट्रायस्क्वेअर जर याला जर लावल्यानंतर लगेच लक्षात देतं की हा 90 काटकोनात झालेला आहे की नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला माप लक्षात देतात. आता याला ज्या वेळेस तुम्हाला फायलिंग करायची पहिली स्टेप याच्यामध्ये काय आहे, फायलिंग, व्हॉइस, हे व्हॉइस दिलेले आहे. या व्हॉइसमध्ये तुम्ही जॉब बसवता, याला फायलिंग करता. फायलिंग केल्याच्या नंतर याला तुम्ही बरोबर मापात आणणार. हे जर 5.5 असलं म्हणजे 5.5 सेंटीमीटर म्हणजे किती, 5.5 बरोबर आहे. नंतर मग 55 mm आलं लक्षात, 55 mm म्हणजे किती, 5.5 सेंटीमीटर. हां, अशा अंतरामध्ये तुम्ही फायलिंग करून याला जॉबला बरोबर अँगलमध्ये आणणार आहे. नंतर मी तुम्हाला हा म्हटलो की हा 45 अंश तिथं अँगल आला पाहिजे, या अँगलमध्ये तुम्हाला कट करावं लागणार आहे. आलं लक्षात. त्याच्यासाठी तुम्ही आधी काय करता, हा जॉब मी तुम्हाला दिलाय, जॉब दिल्याच्या नंतर तुम्ही मार्किंग करता. मार्किंग केली म्हणजे काय, तुम्हाला स्केच पेन दिलेलं आहे किंवा तुम्हाला काय दिलेलं आहे मी, तुम्ही टूलच्या साहाय्याने त्याला काय करता, पट्टीच्या साहाय्याने स्टील रूलच्या साहाय्याने काय करता, याला मार्किंग करून घेता. मार्क केल्याच्या नंतर डॉट पंच असतो म्हणजे कसा, एक खेळासारखा असतो, त्याने काय करता तुम्ही हॅमर करून याला पंचिंग करता.
पंचिंग केल्याच्या नंतर तुम्हाला मी हॅक्सो फ्रेम देतोय, हॅक्सो ब्लेड देतो. हॅक्सो ब्लेड माहिती आहे तुम्हाला? हॅक्सो ब्लेड पाईप कट करण्यासाठी तुम्ही ब्लेड वापरता. तेच हॅक्सो ब्लेड तुम्ही हे कट करण्यासाठी तुम्ही वापरणार आहे. आणि त्याला हॅक्सो फ्रेम असते. फ्रेम बघितलेली आहे? फ्रेमच्या साहाय्याने तुम्ही काय करता, याला कटिंग करता. कटिंग झाल्याच्या नंतर ही सरफेस प्लेट, ही कोणती आहे? ही काय याला म्हणायची? याला म्हणता तुम्ही सरफेस प्लेट. सरफेस प्लेट वरती ज्यावेळेस तुम्ही जॉब ठेवता, जोपर्यंत उभा राहत नाही, जॉब ज्यावेळेस उभा राहतो त्याच वेळेस हा जॉब ट्रू आहे. ट्रू म्हणजे काय? राईट अँगल, बरोबर. याला फायलिंग केलेली जी पद्धत आहे ती बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही फायलिंग बरोबर करणार नाही, तोपर्यंत जॉब उभा राहणार आहे का? नाही राहणार. याच्या राईट अँगल मध्येच उभा राहायला पाहिजे. त्यावेळेस हा जॉब काय होतो? ट्रू होतो. म्हणजे काय? बरोबर. ट्रू म्हणजे काय? बरोबर माहिती आहे का? ट्रू आणि फॉल्स. फॉल्स म्हणजे चूक आणि ट्रू म्हणजे बरोबर. ट्रू झाल्याच्या नंतर हा जॉब ज्यावेळेस पूर्ण मापनमध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळतात. त्यामध्ये पण काय होणार आहे? तुमची फेसिंग वगैरे चुकली किंवा एखादा अँगल जर चुकला किंवा याला जर असं बोट फिरवल्याच्या नंतर जर धार जर लागत असली तरी सुद्धा या जॉबचे काय होतं? मार्क मायनस होतात. आलं लक्षात? हा जॉब तुम्हाला मी सगळ्यात 1 नंबर आल्यानंतर शिकवतो. यांनी काय होतं, तुम्हाला माहिती होती की मापांची माहिती होती की तुम्हाला माप घेण्याची पद्धत कशी असते. याच्यामध्ये तुम्हाला माहिती एकच होणार आहे, माप घ्यायची पद्धत. हे माप घ्यायची पद्धत ही तुम्हाला मी सांगतो का बरं. हा जॉब काय आहे? एक काही उपयोगाचा नाही. तुम्ही माहिती काय उपयोगाचा नाही. पण याने काय होतं, तुम्हाला माप घेण्याची पद्धत कळली. त्याच्यानंतर मी काय करतो, या अशा पद्धतीने तुम्हाला एक जॉब देतो. जॉब हा कसा असतो? दिल्याच्यानंतर सुरुवातीला दिल्याच्यानंतर हा गंज दिलेला असतो, बरोबर आहे ना? याला गंज धरलेला असतो, याला साईडनी सुद्धा गंज असतो आणि एक बाजू कट केलेली असते. तेवढी बाजू फक्त दिसायला चांगली असते. दिसायला मापाला असते ती बाजू नाही. नंतर हा जॉब मी काय करणार आहे, तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, याला लेथ मशीनवरती लावणार. लेथ मशीनवरती लावल्याच्या नंतर पहिली क्रिया ही तुम्ही काय करता? फेसिंग म्हणजे काय? हा लंबकृती जॉब आहे. याला काय करता तुम्ही? ह्या बाजूला काय करता? फेसिंग करता. ही बाजू म्हणजे कोणती? फेसिंग. आणि फेसिंग करता म्हणजे काय? जॉब सेट केला, याच्यामध्ये लेथ मशीन मध्ये असं बसवल्याच्या नंतर हेडवरती काय होतं? स्पिंडल फिरायला सुरुवात होती. हा फिरायला सुरुवात झाल्याच्या नंतर टूल पोस्टवरती टूल जोडलेला आहे. टूल तुम्ही काय करता? इथं लावता आणि हा फिरत असल्यामुळे टूल काय करतो? याच्यावरची बर काढून टाकतो. ही झाली फेसिंग झाली. त्याच्यानंतर मग मला काय वाटतं, आता ही टर्निंग करायची. तुम्ही काय करता? याला टर्निंग करायची. टर्निंग म्हणजे काय? ही बाजू क्लीन करायची. मग तुम्ही टूल पोस्ट काय करता? खोलून पुन्हा म्हणजे खोलणे म्हणजे काय करणे. नंतर टूल पोस्ट ज्यावेळेस फेसिंग करता त्यावेळेस तुम्ही काय करता? टूल अशा पद्धतीने लावता. आणि तुम्हाला काय करायचंय? याला काय करायचंय? फेसिंग झाली. फेसिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला टर्निंग करायची म्हटलं तुम्ही काय करता? टूल असं फिक्स करता आणि नंतर हे काय करणार आहे? पुन्हा फिक्स करून घेणार आहे. आलं? हे झालं जॉब. टूल फिक्स झाला. जॉब लावलेला आहे. जॉब लावल्याच्या नंतर काय करणार आहे? तुम्ही मशीन चालू करता आणि चालू केल्याच्या नंतर याला टर्निंग करायला सुरुवात करता. टर्निंग करणे म्हणजे काय? ही बाजू क्लीन करते. आलं लक्षात? इथपासून ते इथपर्यंत 3 सेंटीमीटर आहे आणि त्या 3 सेंटीमीटर पर्यंतच मला याची जाडी 20 mm पाहिजे. आणि त्याच्यानंतर 30 सेंटीमीटरच्या नंतर उरलेलं 20 सेंटीमीटर आहे ते मला किती पाहिजे? 30 mm पाहिजे. मग तुम्ही काय करणार आहे? इथून ते इथपर्यंत याला काय करणार आहे? जोपर्यंत याची जाडी 20 mm राहत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार आहे? टर्निंग करत राहणार आहे. टर्निंग करणे म्हणजे ती प्रोसेस आली लक्षात. टर्निंग करणे, मी मशीन चालू केली आणि जोपर्यंत 20 mm येत नाही तोपर्यंत मी याची बल काढतच राहणार आहे. याचं मटेरियल कट करत राहणार. आलं लक्षात? हे झालं 20 mm, हे झालं 30 mm. 30 mm झाल्याच्या नंतर मग हा जॉब काय झाला तुमचा? पूर्ण झाला. लेथ मशीन व्हाईस झालं 1 नंबर. व्हाईसेस. याच्यामध्ये अजून एक ऍड करून घ्या. 7 नंबरला व्हाईस. त्याच्यामध्ये व्हाईस करता का? आता व्हाईसचं पूर्ण काम झालं. लेथ मशीनचं काम तुम्हाला लक्षात आलं का? लेथ मशीन कशा पद्धतीने काम करतं मी तुम्हाला शेवटच्या जॉबमध्ये त्या मशीन पण चालू करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने काम होतं. त्याच्यामध्ये व्हाईसचं काम झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे? मी तुम्हाला दिला राऊंड जॉब दिले. मटेरियल तुम्ही अशा पद्धतीने कट केला. हा राऊंड पण तुम्हाला दिल्यानंतर पहिलं कार्य काय? लेथ मशीनवरती पहिलं कार्य काय सांगितलं मी तुम्हाला? फेसिंग. पहिली ही फेसिंगच करायची. फेसिंग केली मी याला पूर्ण ही बाजू फेसिंग केली म्हणजे क्लीन झालं. त्याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला? टर्निंग करायची.
मग तुम्ही काय करणार, ही बाजू टर्निंग करून घ्याल, ही बाजू क्लीन झाली. त्याच्यानंतर मग लेथ मशीनवरती टर्निंग आणि फेसिंग झाली. पण आता ड्रिलिंगचं काय, ही बाजू काय करायची आहे, ड्रिल करायचं आहे, म्हणजे याला होल पाडायचं, बरोबर ना. हां, मग होल कशा पद्धतीने पाडणार तुम्ही, कशाने पाडणार होल, हां ड्रिल मशीनच्या साहाय्याने, बरोबर आहे. ड्रिल मशीनच्या साहाय्याने तुम्ही याला होल पाडणार. तसंच आता जॉब जर लावलेला आहे लेथ मशीनवरतीच, मी म्हटलं ड्रिलिंग याला आपण लेथ मशीनवरतीच लावायचं आहे, तर याला शेवट काय असतो, टेल स्टॉक. टेल स्टॉक असतो. टेल स्टॉक ज्यावेळेस तुम्ही टेल स्टॉकवरती टूल ज्यावेळेस लावता, ड्रिल लावता, ड्रिल लावल्याच्या नंतर सुद्धा ड्रिल सुद्धा तुम्ही काय करू शकता, याला होल पाडू शकता. हां, याला सुद्धा ड्रिल होतं. त्याच्यानंतर ड्रिलिंग झालं. ड्रिलिंग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला म्हटलं आता याला हे काय, हे काय, हे काय दिसतं तुम्हाला, हां गिअर्स, गिअर दिसताय का, हां गिअर कुठे कुठे वापरतो गिअरचा, हां गाडी, सायकल, अजून अजून मोटर, अजून ट्रॅक्टरमध्ये, अजून हां सगळ्या मशिनरीमध्ये गिअरचा उपयोग होतो, बरोबर आहे. सगळ्या मशिनरी, कोणती पण मशीन असू दे त्याच्यामध्ये गिअर असतातच. काय होतं, गिअर्सनी काय होतं, पॉवर ट्रान्समिट होती. एक ताकद ही दुसऱ्या जागेवर ताकद पाठवण्यासाठी किंवा ताकद वाढवणे कमी करणे याच्यासाठी गिअरचा उपयोग केला जातो. हां, परत त्याच्यानंतर स्पीड वाढवणे कमी करणे याच्यासाठी सुद्धा गिअरचा वापर केला जातो. तुम्ही सायकल बघितलेली ना, सायकलचं पॅडल मारतो तुम्ही, त्याला काय असतात, गिअर्स असतात, बरोबर आहे. हां, थ्रेड्स असतात त्याला, बरं स्प्रॉकेटला थ्रेड्स असतात की नाही. हां, गिअरचं काम कसं करतं ते, ज्यावेळेस तुम्ही पॅडल फिरवता त्यावेळेस चेन काय होती, मागच्या गिअरला फिरवली जाते, बरोबर, स्प्रॉकेट फिरते की नाही. हां, तशा पद्धतीने गिअरचा उपयोग केला जातो, गिअरचा उपयोग होतो. गिअर हा काय करतो, जर समजा आता मला काय करायचं आहे, आता याच्यामध्ये लेथ मशीन आहे, लेथ मशीन चालू केली, हां बरोबर आहे. त्याने काय होतं, एकाच पॉवरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याची पॉवर ट्रान्समिट करू शकतो, विभागू शकतो. हां, त्याच्यामध्ये मी आता याला जर समजा पहिल्यांदा आता मला काय करायचं, याला थ्रेड्स पाडायचे, बरोबर आहे. हां, स्लॉट पाडायचे मला याच्यामध्ये, तर मग मी काय करतो, मिलिंग मशीन चालू करतो. मग मिलिंग मशीनमध्ये काय करणार आहे, इथं जॉब फिक्स करणार आहे. हां बरोबर आहे. हे काय हँडल, याने काय होणार आहे, जॉब इथं टाईट होणार आहे. जॉब फिक्स झाला, फिक्स झाल्याच्या नंतर काय करणार, मशीन मी चालू करणार. मशीन चालू झाल्याच्या नंतर मला म्हणजे काय करणार आहे, सुरुवातीला इथपासून सुरुवात करणार. जॉब अलीकडल्या बाजून बसवल्याच्या नंतर मी काय करणार आहे, जसं कटिंग होत जाईल तसं हळूहळू हळूहळू मी काय करणार आहे, याला फॉरवर्डला घेणार आहे. फॉरवर्ड म्हणजे काय, पुढे घेणे. हां, फॉरवर्डला घेतला, फॉरवर्डला घेत गेलं, याचं पूर्ण ऑपरेशन कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्याच्या नंतर मी काय करणार, मशीन बंद करून टाकणार. हां, मशीन बंद केली, मी रिटर्न घेतला. परत रिटर्न घेतल्याच्या नंतर मी काय करणार आहे, पुन्हा मार्किंगच्या जागेवरती मी जॉब फिक्स करणार. फिक्स केल्याच्या नंतर मशीन चालू करणार आणि चालू केल्याच्या नंतर काय करणार आहे, पुन्हा दुसरं जे मार्किंग केलेली आहे त्या जागेवरती मी काय करणार, मिलिंग कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायला झालं. त्याच्यानंतर मग आता मी काय करणार आहे, मिलिंगच्या साहाय्याने कट झाल्याच्या नंतर ही पूर्ण तयार होणार आहे का, नाही होणार. मला त्याला बर लागणार आहे हाताला, बरोबर आहे. तो एक पूर्ण पद्धतीने गिअर तयार झालेला नाही, म्हणून मी काय करणार, स्लॉटिंग मशीन मध्ये चालू करणार. स्लॉटिंग मशीन चालू करतो. चालू केल्याच्या नंतर काय होतं, ज्या ठिकाणी बर आहे आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मी काय करणार आहे, त्याला योग्य तो आकार देणार आहे स्लॉटिंगच्या साहाय्याने. स्लॉटिंगचा उपयोग लक्षात आला का, हो. स्लॉटिंग मशीनचा उपयोग अशा पद्धतीने होतो. त्याच्यानंतर ड्रिलिंग मशीनचा पण उपयोग, मशीन आणि वेल्डिंग मशीन हे दोन्ही गरजेचं आहे. आणि ज्या पोरांना शिकायचं नाही मग ते वेल्डिंग मशीन पण शिकतात. मग सगळ्यात शेवट वेल्डिंग मशीन कागद घेतो. वेल्डिंग मशीन हे खरं शिकणे एकदम गरजेचं आहे. म्हणजे मी काही या क्षेत्रात आहे म्हणून मी वेल्डिंग मशीन शिकणं गरजेचं आहे असं म्हणतो, असं नाही. मी जरी मेकॅनिकल असलो तरी सुद्धा मी असं समजतो की लाईट फिटिंग करणे, बोर्ड भरणे, या त्या गोष्टी, परत फ्यूज चेंज करणे, या गोष्टी किरकोळ ज्या गोष्टी आहे, स्टार्टर वगैरे रिपेअर करणे, परत घरामध्ये बोर्ड जर एका ठिकाणावरून जर इलेक्ट्रिसिटी दुसऱ्या एखाद्या खोली नवीन बांधलेली तुम्ही तिथून जर तुम्हाला जर लाईट घ्यायच्या नशी आलेली तुम्हाला जर ते पण जमत नसेल तर ती काही उपयोगाच नाही. मी असं म्हणतो, मला पण असं वाटतं की ती पण गोष्ट मी शिकायला पाहिजे होती. ही काय किरकोळ जी आहे ना ती गोष्टी आपल्याला जमल्याच पाहिजे.
लाईट फिटिंग ही सुद्धा महत्वाचीच आहे. कमीत कमी आपल्याला बोर्ड तरी भरता आला पाहिजे, बोर्ड तरी बसवता आला पाहिजे.